करामती सरपंच सुदामराव नेवसे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत. म्हणतात ना, जगणं आपल्या हातात असतं पण मरणं आपल्या हातात नसतं. कारण या पृथ्वी तलावर अनेक जीवजंतू जन्माला येतात, पण ते कधी मरतील न कशानं जातील हे सांगता येत नाही. तसंच मनुष्य, जसं मनुष्य प्राण्याचं आहे तसं प्राणीमात्राचं पण आहे. आम्ही एक मांजर पाळलेली होती, अतिशय चांगली, गुणवान, फार आम्ही जीव लावायचो तिला. आणि इकडून तिकडं बागडायची, कधी पंजे मारायची, कधी धावायची, कधी चावायची, पण सगळं खोटं खोटं. कधी ती मनापासून चावली नाही, कधी मनापासून धावली नाही, कधी मनापासून पंजा मारलेला नाही. फार आम्ही तिला कुरवळायचो. कुशीत येऊन ती झोपायची, पण ती आमची मावडी. कधी आम्ही मावडी म्हणायचो, कधी आमची ती मुलं तिला लुसी म्हणायची, काही वेगवेगळ्या नावानं तिला हाक मारायची. फार जीव, सगळ्या कुटुंबाचा तिच्यावरती जीव जोडलेला. आणि इकडून तिकडं बागडताना खरं तर एक मनोरंजन व्हायचं. आणि एका जीवानं दुसरा जीव जाणावा, आणि एका जीवानं जर दुसरा जीव जाणला, माया लावली, जीव लावला, तर खऱ्या अर्थानं तर जीव आणि तो जे प्राणीमात्र असेल किंवा काय कुठलाही पक्षी असेल, एकदा माणसाळला की मग तो आपलासा होऊन जातो. असंच झालं. ही जी आमची मावडी होती ती इकडं तिकडं बागडायची, खेळायची, आणि मग हे खेळता खेळता कधी झोपायची, आराम करायची, कधी बाहेर जायची, हे ठरलेच असायचं. आणि मग आपण ज्यावेळेस एका डब्यामध्ये आमची एक बोंबील असायची ठेवलेली, तिची आम्ही ते डबा एकदा वाजवला की ती पळत यायची आणि उडी घ्यायची. नव्यानं 2 पायावर उभा राहायची आणि त्या डब्याकडे पाहायची. आम्ही त्याला बोंबील टाकायचो, ती खायची आणि आनंदानं पुन्हा इकडं तिकडं बागडायची. याच्यामध्ये काय बघा, सुखदुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहेत. अनेक लोक आपण दुःखी असलेले पाहतो, पण सुख कशात शोधावं. मग आम्ही सर्व जे कुटुंब आहे, नेवसे परिवार, आम्ही सुखी व्हायचो, आनंदी व्हायचो, समाधानी व्हायचो. की आपल्यामुळे एखादा जीव आहे ना, तो जीव आनंदी राहतोय, मग आपल्याला का आनंदी आपण का आनंदी नाही राहायचं. आम्ही फार तिला कुरवळायचो. झालं काय, 2 दिवसापासून तिनं काय खाल्लंच नाही. आम्ही तिला फार दूध ठेवायचा प्रयत्न केला, बोंबील टाकले किंवा मग इतर खाद्यपदार्थ टाकले, पण तिने काही खाल्लेच नाहीत. कारण तिला विषबाधा झाली होती. तिने पाल खाल्ली. पाल खाल्ल्यानंतर मला वाटतं पालीने किंवा कशाने काय झालं असेल काही सांगता येत नाही, पण अचानक ती थोडीशी हिरमुसल्यानंतर थोडंसं नाराज दिसायला लागली, झोपायची. आम्ही इकडं तिकडं डॉक्टर शोधण्याचा प्रयत्न केला, पण तिचा डॉक्टर काय सापडलेला नाही. आणि कमी कालावधीतच 2 दिवसाचाच हा कालावधी होता. आणि आज मात्र तिनं रात्री 11-11:30च्या दरम्यान असेल की घरातच थोडीशी उलटी केली. उलटी केल्यानंतर तिला थोडंसं पाणी पाजलं मी आणि बाहेर आणून जरा थोडंसं बसवलं. आणि आमच्या त्या घराच्या पाठीमागं, म्हणजे घराचीच एक भाग आहे तो, तिथं मी बसवलं, अंगावरती टॉवेल टाकला. मात्र ती झोपी गेली. पण ज्यावेळेस मी बाहेर आल्यानंतर पाहिलं की ती अचानक गायब झाली. मग शेजारी बाबींची इथं ज्यावेळेस बाबींनी सांगितलं की ती पाठे आमच्याकडं ती आली होती. आल्यानंतर ती पाठीमध्ये झोपलेली होती. पण तिथून ज्यावेळेस ती उठल्यानंतर तिनं मात्र मान टाकली. मी फार धावपळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी पाहिलं तिनं मात्र मान टाकली. मान टाकल्यानंतर
काही क्षणातच तिचा जीव निघून गेला. मला आमच्या रोहितने फोन केला की पप्पा लवकर घरी या, कारण ती मांजर कशी तरी करते. पाहिलं तर मी घरी येईपर्यंत एक 5च मिनटामध्ये तिचा जीव गेला. मग आता तिला मी आणलं आहे या शेतामध्येच. या ठिकाणी खड्डा खांदलेला आहे, थोडंसं फुलं आहेत, पांढऱ्या कापडामध्ये ती आहे. आता दिसते बघा इथं. एक अतिशय देखणी असणारी मांजर. ती मात्र कशाने गेली असावी तीच माझ्या लक्षात येत नाही. कारण माणसाचं हे तसंच आहे, फार धावपळ करायची आणि माझं 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 करायचं. पण अचानक ज्यावेळेस हा जीव निघून जातो त्यावेळेस काही शिल्लक राहत नाही. माझं नाही, तुझं नाही, जिव्हाळा नाही, आत्मीयता नाही, आपुलकी नाही, आपलेपणा नाही, काही राहत नाही बघा पाठीमागं. असंच होऊन जातं. ज्यावेळेस जीवात जीव आहे तोपर्यंत जगायचं. याचा जीव निघून गेल्यावर मात्र काहीच नाही, सगळं काही इथंच आहे बघा. या ठिकाणी तिचं जे अंत्यविधीचं साहित्य आहे ते साहित्य आणलेलं आहे. इथं हा खड्डा खांदलेला आहे. आता एक तिचं क्रियाकर्म करून टाकू आणि ह्या मावड्याचं फक्त काय राहील, आठवणी राहतील तर या, बाकी काही नाही. काही क्षणामध्ये आयुष्यामध्ये मनुष्य फार आनंदी जगायचा प्रयत्न करतो, अनेक यातना अपेष्टा सहन करतो. मात्र मनुष्याचं काय असेल आणि जीवाचं काय असेल, जीवजंतू असेल, प्राणी असेल, त्यांचंही तसंच आहे. एकदा गेल्यानंतर सगळं काही संपून जातं. माऊ, आता हे तुझे बावीस शेवटचे जो काही दिस गोड व्हावा तशा प्रकारचा हा शेवटचा दिस तुझा गोड व्हावा असं मला वाटते. नाही कुणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी, आणखील जाशील एकला रे पाण्या. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, आणखी जाशील एकला रे प्राण्या, माझे माझे म्हणून. तसंच आहे सगळं आयुष्याचं बाबा. कुणी असू दे बाबा, छोटा असू दे, मोठा असू दे, लहान असू दे, कोणी असू दे बाबा, पण हे जे अंतिम सत्य इथंच आहे, इथंच शेवट होतो बाबा. मग मात्र राहतात त्या सगळ्या फक्त आठवणी.
जगण्याचं दुःख थोडं, मरणाची व्यथा अशी मोठी. समजलंय बाबा, खरंच मरणाची व्यथा अतिशय मोठी आहे. तेव्हा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत माणसानं हसून खेळून जगावं आणि एकमेकांना जाणून घ्यावं, सुख दुःख जाणून घ्यावेत. एकदा माणूस गेला की संपलं सगळं. सगळं माथ्याड होते बाबा हे. आभाळ फाटल फाटल, काळजातही अंधार. आभाळ फाटल फाटल, काळजातही अंधार. माऊ तुझ्या विना आज मी निराधार. मावडी तुझ्या विना आज मी निराधार.